सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। एसटी बसमधील भक्तांसह चालक वाहकांनी हरिपाठाच्या तालावर धरला सूर। आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे आलेल्या वारकरी भक्तांची भक्ती, श्रद्धा आणि सेवा यांचे प्रत्यक्ष दर्शन देणारी एक हृदयस्पर्शी घटना नुकतीच घडली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका एसटी बसमध्ये प्रवास करत असलेल्या भक्तांनी हरिपाठ सुरू केला आणि त्याच तालावर चालक व वाहकही सहभागी होत संपूर्ण बस भक्तिरसात न्हाल्याचं दृश्य पाहून अनेकांचं मन भरून आले। लोणार तालुक्यातील टिटवी गावातून आलेली उद्धवबाबा राऊत यांची 148 वर्षांची परंपरा असलेली दिंडी यंदाही 300हून अधिक भक्तांसह पंढरपुराच्या आषाढी यात्रेला सहभागी झाली होती। यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या दिंडीतून 41 वारकरी दिनांक 10 जुलै रोजी मेहकर आगाराची एसटी बस क्रमांक MH40Y5921 पकडून पंढरपूरहून लोणारकडे रवाना झाले। बस दुपारी 3 वाजता पंढरपूरहून मार्गस्थ झाली होती। सायंकाळी साधारणतः 6 वाजता नेहमीच्या परंपरेनुसार हरिपाठाचा वेळ झाला। भक्तांनी हरिपाठ बसमध्ये सुरू केला। काही प्रवाशांनी थोडा वेळ बस थांबवून शांततेत हरिपाठ घ्यावा अशी विनंती केली। यावर बसचे चालक राम चोपडे व वाहक SP तेजनकर यांनी अत्यंत समंजस्य आणि भाविकतेने प्रतिसाद दिला। त्यांनी महामार्गालगतच सुरक्षित जागा ठिकाणी बस उभी केली। यानंतर काय झाले ते शब्दात सांगणे कठीण। सर्व प्रवासी खाली उतरले आणि हरिपाठ मोठ्या भक्तिभावाने सुरू केला। त्यातच आश्चर्य म्हणजे चालक आणि वाहक देखील भक्तांमध्ये मिसळले आणि हरिपाठाच्या तालावर त्यांनीही सूर धरले। एकच अविस्मरणीय ही घटना केवळ एक भावनिक प्रसंग नसून महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेचा जिवंत दस्तऐवज ठरली आहे। माणूसपण आणि भक्तिभाव एकत्र आला की समाजात सकारात्मकतेची लाट उठते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर।